पहिला चेंडू इथे फुलटॉस, परंतु त्याचा फायदा इथे घेता आला नाही. खराब चेंडू होता. इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे बॅटिंग टीमने. यस, इथे बीमरसाठी मला वाटतं ही मागणी केली आहे. मुख्य पंचांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाला चॅलेंज करण्यात येत आहे. आणि तिसरे पंच इथे निर्णय देतील. हा बीमर आहे, हा नो बॉल आहे. मुख्य पंचांकडे जी मागणी करण्यात आली ते तिसऱ्या पंचांनी उचलून धरली. पहिला चेंडू नो बॉल. आता उघडा डोळ्यांनी पहा नीट. टिंगरे सरकार नेहमीच होतंय सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटलाय. उजयष्टीच्या बाहेर बॅटची एज आहे, परंतु तिथे फ्री हिटचा चेंडू होता. ऋषी जोरी सरांनी अपील केलं, परंतु नो बॉल आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाही. काय झेल टिपला. ऋषी जोरी सर म्हटल्यानंतर चेंडू हाताला जाऊन चिटकतो की काय. भारतातील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक म्हणून ऋषी जोरी सरांच्या नावाची देखील चर्चा केली जाते. पुढचा चेंडू. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उलटा पुलटा. सरळ हाताने धावा येत नाहीयेत, उलट्या हाताने धावा करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटल्यानंतर बना तो आबाद नाही तो बर्बाद. चेंडू बर्बाद केलाय. निर्धाव. हा चेंडू देखील सुरेखरित्या. यष्टिरक्षण देखील तितकंच सुरेख आहे ऋषी जोरी यांचं. अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी आहे. करण गंचोलकर फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि ती फिरकी या मैदानामध्ये सिमेंटची खेळपट्टी आहे, परंतु या खेळपट्टीवरती देखील चेंडू वळवण्याची ताकद आहे. काय गोलंदाजी इथे सुरू झाली आहे. धावसंख्या मात्र इथे स्थिरावली आहे. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्लास पाहायला मिळाला. आडव्या बॅटचा वापर सातत्याने होत होता, आता मात्र सरळ बॅटने अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने ठोकलेला हा खणखणी चौकार. धन्यवाद. एक चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक या ठिकाणी मिड ऑन मिड ऑफच्या वरून खेळलेला फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारच्या फटक्यांसाठी संदीप ओळखले जातात. आज त्यांना ती बॅटिंग करावी लागणार आहे. चांगला फटका सजवला. 4 धावा मिळत आहेत. इथे देखील आडव्या बॅटचाच वापर आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या अगोदरच्या चेंडूवरती आपण चर्चा केली की जेवढं व्ही शेपमध्ये किंवा अगदी फिरकीपटू असतील तर त्या चेंडूच्या लाईन आणि लेंथमध्ये जाऊन तुम्हाला जिकडचा चेंडू तिकडे खेळावा लागतो. वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात सातत्याने चेंडू निर्धाव जात आहेत. चांगली गोलंदाजी करण गंचोलकर यांची आपण पाहतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. हाय अँड हँडसम. बॉल जाईल सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑफ डोक्यावरून येईल. खणखणीत षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. पहा, करणने काही बॉल खूप चांगले टाकले, कारण नॉर्मली नवीन बॉल स्पिनर्स नाही हाताळत, कारण आपले जे टेनिस बॉल आहे त्याला एक तंतुमय आणि स्किटी आवरण असतं त्याच्यामुळे. परंतु नवीन बॉल आणि त्यातल्या त्यात सिमेंट विकेटवर काही बॉल खूप चांगले वळवले त्यांनी, परंतु त्यानंतर अंदाज घेतला बॉल कमी गतीने येतोय. या बॉलवर तर खूप अप्रतिम टायमिंग आणि जे फुटवर्क पाहिजे होता ना, बॉलला प्रॉपर मिडल केलं आणि एकदा का मिडल झाला तर जरी नॉर्मली षटकार लांब आहे आणि पुण्यामध्ये षटकार लांबच असतात तरी सुद्धा मात्र इकडे मोठ्या धावा बनवू शकतात. आपण मागील मॅचमध्ये पाहिलंय आणि एक बऱ्यापैकी सुरुवात दोन्ही टीमसाठी म्हणावं लागेल. एका टीमसाठी कंट्रोल आणि एका टीमसाठी याकरता समाधान. विकेट नाही गमावली आणि 11 पर्यंत पोहोचलेत. सुरुवात तर चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि ज्याप्रमाणे तुम्ही विश्लेषण करून सांगितलं की चेंडूवरती जे हलकसं ती स्किन आहे ती त्याच्यामुळे चेंडू तेवढा फिरवता येत नाही, तेवढी ग्रीप मिळत नाही. लेदर बॉलवरती देखील तसंच असतं की चेंडू जुना झाल्यानंतर चेंडू चांगली ग्रीप मिळते. परंतु इथे 11 धावा गोलंदाजी मार्कवरती यशस्वी गोलंदाज समीर जगताप. पहिला चेंडू इथे उजयष्टीच्या लगत. सुरुवात तर चांगली केली आहे.
समीर या नावाची देखील चर्चा सातत्याने केली जाते. अकरा या धावसंख्येवरती सोलापूर संघ येऊन पोहोचलाय. करण अंबाल इथे आपण पाहतोय स्ट्राईकसाठी आहे. एक उंच पुरा, एक विस्फोटक बॅटर. पुढचा चेंडू इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचं आहे, परंतु इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 12. काही मोठे फटके येत आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर मोठे फटके खेळावेच लागतात. त्यासाठीच तो पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ असतो. परंतु त्यानंतर देखील तुम्हाला पॉवर जनरेट करणारे खेळ करावे लागतात, कारण मैदान फार मोठं आहे. इथे देखील सफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्लोज कॉल आहे आणि त्याचमुळे इथे पंच अमर साठे सरांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम अगदी सुरेखरित्या या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते आणि प्रत्येक वेळेसच आपल्याला तो निर्णय योग्य पद्धतीने मिळतोय. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पानी का पानी. तिसरा पंचांचा निर्णय येतोय. इथे बॅटर OUT आउट. संदीप राठोड बाद होत आहेत. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा धक्का बसतोय. ज्यावेळेस बॉल बॅटमधून गेला कव्हरच्या दिशेने, त्यावेळेस धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे संदीप राठोड बाद. काय सांगाल सर, पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढी रिस्क घेणं, एवढ्या चांगल्या फलंदाजाला धावबाद होणं संघाला कुठेतरी अडचणीत आणण्यासारखं काम? येस, कोणत्याही षटकामध्ये असू दे धावबाद होणं कुणालाच आवडत नाही. आणि संदीप सारखा फलंदाज, कारण आघाडीचे फलंदाज आहेत, कशा प्रकारे या डावाला आकार द्यायचा त्यांना बरोबर माहिती आहे. अशा वेळेला ते बाद होणं मात्र इकडे कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडलंय खरं, परंतु इकडे एक महत्वाची विकेट त्यांना पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय. अमर हा चेंडू देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि अमरसाठी यांच्याकडे ती अपील, हलकीशी अपील, परंतु पंच देखील तितकेच हुशार आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही सफल झालात परंतु सफल नाही झालात. चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. धावसंख्या 12 वरती स्थिरावलेली आहे. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान नक्कीच पूर्ण केली जाईल. एक बॅटर बाद झालाय. 13 धावा. समीर जगताप या गोलंदाजाला ओळखणं भल्या भल्या बॅटरला जमलेलं नाहीये. खेळपट्टी कुठलीही असू द्या, परिस्थिती कुठलीही असू द्या, आपला स्पेल, आपली गोलंदाजी याची क्षमता प्रत्येक मैदानामध्ये या खेळाडूंनी दाखवलेत. कित्येक स्पर्धामध्ये गोलंदाजीवरती आपल्या संघाला जिंकून दिलंय. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, हे वेगवेगळे किताब या गोलंदाजाने देखील पटकावलेले आहेत. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. सुरुवात कुठेतरी सोलापूर संघाची निराशाजनक होते, कारण पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात आणि एक बॅटर बाद झालाय. काय सांगाल गोलंदाजीबद्दल सर? खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात तर मी म्हणेल बऱ्यापैकी कामगिरी होती, परंतु या षटकात जी समीर जगताप यांनी गोलंदाजी केली ही खूप वाखाणण्याजोगती आहे. या गोलंदाजाविषयी मी असं सांगेल,
बऱ्याचदा असं वाटतं की हा कोणत्याच अँगलने तसं पाहिलं तर गोलंदाज वाटत नाही किंवा अशा एवढी चांगली गोलंदाजी करतील, परंतु बऱ्याचशा टीम त्यांना हलक्यातच घेतात, परंतु त्यांच्याकडे जो काही एक अचूक टप्पा आहे जो मात्र भल्या भल्यानं ओळखता आला नाही आहे. मी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं आहे समीर जगताप यांची गोलंदाजी खूप वाखाणण्याजोगती राहिली आहे आणि याही मॅचमध्ये खूप की फॅक्टर राहिले आणि सातत्याने टप्पा ऑप्शनच्या बाहेर कसा राहील त्याची काळजी घेतली आणि बॅटर मात्र तिकडनं बॉल खेचायला गेले, ते यशस्वी नाही झाले आणि समीर जगताप यांचं एक यशस्वी षटक पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये स्कोर कंट्रोल राहिला या एका धावेमुळे. फक्त एक धावेचं षटक इथे आपण पाहिलं आणि अगदी योग्य ते विश्लेषण की या गोलंदाजाची जी शैली आहे कुठल्याही अँगलने असं वाटत नाही की हा इतका उत्कृष्ट गोलंदाज आहे. एक धाव फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्या दरम्यानच 2 षटकांमध्ये 13 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3ची इथे सुरुवात. करण गन्सोलकर इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. हा चेंडू देखील उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. करण अंबाल बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. काय गोलंदाजीला इथे सुरुवात केली आहे. पॉवर प्लेच्या षटकानंतर देखील तोच टप्पा करण गन्सोलकर यांचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील वाह काय भिंगरीप्रमाणे चेंडू बिंगवलाय. समोर मारायचा होता परंतु बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा. काहीसं क्षेत्ररक्षण फंबल आणि त्या दरम्यान 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. 15 रन्स ऑन अ बोर्ड. अगदी कासवाच्या गतीने इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे आता कासव आणि सशामध्ये कुठला संघ जिंकेल कारण सशाची गती हवी त्याशिवाय विजय इथे संपादन करता येणार नाही. पुढचा चेंडू करण यांचा. हा चेंडू देखील बॅकफुटला गेलेत. कव्हरचं क्षेत्र निवडलंय. आउटफील्ड फार वेगवान. बॉल जाईल दन दन करत सीमारेषा पार. हा येतोय करण अंबाल यांच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेला जागा बनवली त्यांनी, थोडंसं बॅकफुटला गेले, गॅप शोधून काढला आणि खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. चौकार वसूल केलाय. आता मात्र सरळ बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर सीमारेषा पार. चौकारा पाठोपाठ हा येतोय करण अंबाल यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. येस धन्यवाद डीजे. जशी करण अंबालाची चर्चा सुरू आहे ना तशीच या किरण अंबालची सुद्धा चर्चा आहे. सोलापुरात चर्चा आहे, तेलंगणात चर्चा आहे आणि कर्नाटकात सुद्धा चर्चा आहे. असा हा प्रसिद्ध असणारा सोलापूरचा बॅटर आज पुण्यामध्ये, माझ्यामध्ये गेल्याही वर्षी या खेळाडूने या मैदानात खूप चांगली कामगिरी केली होती. किरण अंबाल आता मात्र इन ॲक्शन मध्ये आपल्या बॅटच्या भात्यातून एक एक अस्त्र बाहेर काढू लागलेले आहेत आणि इकडे धावा मात्र ओघाने येऊ लागलेले आहेत. चांगली फटकेबाजी इथे आणि त्याचमुळे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये देखील झालेली वाढ. धावसंख्या होते ती 25. एक बॅटर बाद. मागच्या पॉवर प्लेचा षटकाचा जर विचार केला तर इथे करण गन्सोलकर यांनी पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये काहीसं कमबॅक समीर जगताप यांनी केलं. संघनायकाने पुन्हा एकदा करण गन्सोलकर यांच्यावरती तो विश्वास ठेवला आणि पुन्हा या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 25. हा चेंडू देखील वळंतर वेगवान घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील दुसरा बॅटर धावबाद होईल. लागोपाठचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहिलं तर धावबाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु खराब अशी रनिंग बिटवीन द विकेट. अजून एकदा ज्ञानेश्वरी सोलापूर संघाला बसलेला दुसरा धक्का. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. आणखीन एक विकेट आली आणि ती सुद्धा सर रनआउटचीच विकेट आलेली आहे. धडाकेबाज तुळजापूरचे बॅटर अमर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत खरे आणि इकडे 2 विकेट आणि संधी नव्हती कारण थोडीशी इथेही मी काय म्हणेल झालेली आहे कारण गोलंदाजांना विकेट घेऊ द्या तर तुम्ही विकेट रनआउटच्या स्वरूपातील देत आहेत आणि त्याच्यामुळे इकडे कुठेतरी हमराज मृत्युंजयसाठी या फायद्याच्या गोष्टी होत आहेत. विकेट कशी मिळाली तरी हमराज मृत्युंजयचाच फायदा झाला आहे.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम कर्नाटक पिट्टू उर्फ आनंद. हा चेंडू आल्या आल्या अकुटप्प्याचा खेळण्यासाठी मिळाला. ऑन साईडला इथे खेळून काढलं. म्हणावं तसा प्रॉमिसिंग शॉट नव्हता, ढकलून देण्याचा प्रयत्न होता, अन्यथा खराब चेंडू त्यावरती प्रहार करता आला असता, परंतु सरते शेवटी फक्त एकच धाव मिळते. पाहता पाहता पहिल्या डावातील 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे जर लक्ष दिलं तर 26 धावा झाल्यात आणि ती 2 बॅटर दोन्ही बॅटर इथे धावबाद झालेत. क्रिकेट जगतामधील सर्वात दुर्दैवीरित्या ते दोन्ही बॅटर बाद झालेत. 3 षटकानंतर 26 धावा. पुन्हा एकदा 1 धावेचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, समीर जगताप इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी केली ते गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. चांगला प्रयत्न. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. आनंद स्ट्राईकला असेल तर समीर गोलंदाजी मार्कवरती आणि काय फटका खेळलाय. मगाशी प्रॉमिसिंग नव्हते, परंतु आता मनामध्ये ठरवलं आणि तेच झालं. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. इथे देखील बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण आहे. आता मात्र ती रिस्क घेता येणार नाही. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा तर पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न आणि त्यानंतर 4थी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग विकेट. अशा 3 धावा इथे पूर्ण केल्यात. माफ करा, 3 धावेने धावसंख्या होणारी वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. चांगली रनिंग बिट इन द विकेट. थोडंसं चेंडू गॅदर करताना मात्र चेंडू हातातून निसटला आणि त्या दरम्यान 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र बॅटची एज. किरण अंबाल इथे होतील बाद. पहिलं यश मिळते गोलंदाजाला. समीर जगताप यशस्वी होत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाचा 3रा मोहरा गारद करतायत. किरण अंबाल इथील बाद डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. किरण अंबाल इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी या संघातील सर्वात अनुभवी विस्फोटक बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संतोष नलावडे. सुरुवातीलाच मी ज्यावेळेस सांगितलं की काही खेळाडू यामध्ये असे आहेत की त्यांनी कित्येक दशकं गाजवलेली आहेत, त्यामधीलच संतोष नलावडे. ज्या संघाची नावं मी सुरुवातीला सांगितलं की डिंगडॉंग, प्रतीक, या संघामध्ये देखील आपण संतोष नलावडे यांना खेळताना पाहिलेलं आहे. खेळापासून थोडेसे दूर राहिले. त्यांची नेहमीच मी मुलाखत घेत असताना ते सांगतात की माझ्या गावातल्या खेळाडूंना मोठं करायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं शहराचे क्रिकेट दूर केलंय, व्यावसायिक क्रिकेट बंद केलंय, परंतु ते खेळ आणि ते खेळाडू घडवण्याचं काम मात्र इथे करतायत. आल्या आल्या पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्रीला इथे समांतर खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. संतोष नलावडे यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. तर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 36. 3 बॅटर बाद 36 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने आनंद, दुसऱ्या बाजूने संतोष, तर गोलंदाजी मार्कवरती समीर. हा चेंडू देखील वाह काय फटका खेळलाय. बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल सीमारेषा पार. आनंद यांचा येतोय सुरेख असा फटका चौकार 4 धावेंसाठी. वा, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पाठीमागच्या पायावर गेले आणि त्या ठिकाणावरून बॉलला अतिशय दर्जेदार स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. खास कर्नाटकच्या इंडीवरून हे खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. जोडीला अनुभवी संतोष नलावडे आहेत. प्रयत्न करावे लागतील या दोन्ही खेळाडूंना. म्हणजे जरी मागील मॅचमध्ये 100 झाले असतील तरी देखील 60-65च्या मॅच सुद्धा इकडे रंगतायत आणि त्या कराव्या लागतील.
नक्कीच एक चांगला फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल. आनंद यांच्या बॅटमधून धावा यायला लागलेत आणि स्वाभाविक आहे अलीकडचं क्रिकेट अशाच पद्धतीने खेळलं जातं. ज्या बॅटरचा किती चांगला बॅटर असला त्याच्या बॅटमधून जर धावा येत नसतील तर तो स्वतःची विकेट बहाल करतो आणि मैदानाच्या बाहेर जातो. नवीन बॅटरला संधी देतो. ज्याचा दिवस आहे त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतात. 4 षटकांचा खेळ सर आतापर्यंत संपुष्टात आलाय. 10ची सरासरी संघाने गाठलेली आहे. धावसंख्या कुठेही कमी नाहीये, परंतु विकेट्स इथे मॅटर करतात. 3 बॅटर बाद झालेत, त्यामधील 2 धावबाद आहेत, 1 झेलबाद आहे. परंतु आनंद याने मात्र सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेत. येणारी 12 चेंडू, येणारी 2 षटकं किती महत्त्वाची असतील सोलापूर संघाला देखील. एवढ्या दूरवरचा प्रवास करून आलेत, आल्या आल्या मॅच खेळायची आहे. सोपं नव्हतं हे क्रिकेट खेळणं आणि त्याचमुळे थोडीशी गडबड झाली, परंतु त्यातून सावरून तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये आपली पकड निर्माण करावी लागेल. 4 षटकांचा विचार केला तर त्यामधली 2 षटकं हाताळली करण घनसोलकर आणि त्यानंतर समीर जगताप यांनी. एक वेगळा चेंज अजून एक केलाय, वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केलाय आणि गोलंदाजी मार्कवरती या हमराज मृत्युंजय संघाचा प्रमुख गोलंदाज विकी कलमे गोलंदाजी मार्कवरती येत आहे. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत, लेफ्ट हँडेड. 41 10ची सरासरी आहे, 41 धावा झाल्या आहेत. 41 धावा झाल्यात. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. धन्यवाद. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. संधी मिळते, त्या संधीचं सोनं आनंद या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. आपल्या टीमच्या चेहऱ्यावर आनंद आणतायत, कारण टीमला धावांची गरज आहे. हा तो टप्पा आहे ज्यावेळेला धावांची गरज आहे आणि आनंद खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. मोठ्या मंचावर मोठी खेळी. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड वरती तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. अप्रतिम अशी गोलंदाज, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विकी कलमे यांचं. आनंद यांच्या बॅटमधून धावा आल्यामुळे संघ कुठेतरी सुस्थितीमध्ये आहे. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा ते प्रयत्न देखील करतील, परंतु संतोष नलावडे एक अनुभवी खेळाडू आहेत. बघूया त्यांचा रोल या मॅचमध्ये धावा बनवण्यामध्ये कसा असेल. विकी कलमे पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48. हा चेंडू देखील सुरेख. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि त्यामध्येच काहीशी गती कमी केली. विकी कलमे फार अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक स्पर्धा त्यांनी देखील खेळलेल्या आहेत. रबर बॉलचं सीझन त्यांनी गाजवलेलं आहे आणि सातत्याने एकाच संघामध्ये खेळणं किती फायदेशीर असतं ते मार्गदर्शन मिळतं आणि त्याचमुळे कसं पलटवार करायचं आहे, कसं कमबॅक करायचं आहे हे देखील त्यांना ठाऊक आहे. इथे देखील चेंडूला वळण दिलं. सिमेंटची खेळपट्टी आहे, परंतु कुठेही प्रकारची कमतरता या खेळपट्टीवरती जाणून येत नाहीये. चेंडू वळू शकतात, तुमच्याकडे ती क्षमता हवी आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतोय. विकी कलमे यांनी पहिला चेंडू वेगवान हाताळला, परंतु त्यानंतर काहीसा कानमंत्र मिळाला. चेंडूची गती इथे कमी केली जाते. धावसंख्या 48. 5वं षटक सुरू असताना इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दत्ता तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतायत. चेंडूने उंची घेतली आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर झेल सुरेखरित्या टिपला गेला. संतोष नलावडे होतील इथे बाद. 48 या धावसंख्येवरती चौथा बॅटर सोलापूर संघाचा. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावांची आवश्यकता आहे, म्हणजे हे 5वं षटक सुरू असताना 48 बऱ्यापैकी अजूनही आहे म्हणेल मी. परंतु इकडनं अजूनही एक 15-20 धावा आल्या तर एक फायटिंग करा, म्हणजे आता 65-70 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हा ज्ञानेश्वरी 11 संघ खेळतोय.
स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर विक्रम नवनवीन झालेत. तिहेरी अंकेपर्यंत देखील धावसंख्या केली आहेत आणि लो स्कोरिंग मॅच ह्या देखील चांगल्या होतात, कारण सोलापूर संघाकडे देखील चांगला गोलंदाजीचा अटॅक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय, बॅटिंगसाठी येत आहेत जय बनकर, टावकरे शैलीचा एक विस्फोटक बॅटर आनंद यांच्या जोडीने. हा देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. आणि मगाशी चंदू सरांनी सांगितल्याप्रमाणे की इथे 60 ते 65 धावा देखील फार फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि त्याच दिशेने वाटचाल असेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 50 पर्यंत येऊन पोहोचली आहे. 5 षटकानंतर 50 धावा. सर 60 ते 65 धावा इथे होण्याची दाट शक्यता आहे, परंतु गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत त्या 60 ते 65च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील की बॅटर तीच धावसंख्या 70 पर्यंत नेण्याचं काम करतील. हो, तोच प्रयत्न या ठिकाणी असणार आहे बॅटिंग टीमचा सुद्धा की आम्हाला आता 65 पर्यंत जावं, आणि बॉलिंग टीमचा प्रयत्न हा असणार आहे की त्यांना 65च्या आतमध्ये सीमित ठेवावं. हा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. आज महाराष्ट्रभर काय भारतभर चर्चा आहे या स्पर्धेची. 45 व्यावसायिक गटाच्या टीम समाविष्ट होणं ही खूप मोठी बाब आहे आणि नेहमीच या स्पर्धेची आतुरता प्रत्येक खेळाडूला असते आणि तीच चर्चा सातत्याने सत्तेमध्ये उतरवण्याचं काम आपल्या A1 जोडीने केलंय. पुणे स्ट्रायकर विरुद्ध MMCC ओरिसा यांच्यातील मॅच यानंतर होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी सज्ज राहायचं आहे. MMCC ओरिसा विरुद्ध पुणे स्ट्रायकर. इथे मला वाटतं वेळ संपलेला आहे, जो निर्धारित वेळ संपला आहे, त्यामुळे फिल्डिंग टीमला इथे पॅनलाइज केलं जाईल आणि या गोष्टीची चर्चा पंचांशी करू नका असं आयोजकांनी कळवलेलं आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्या. नियम सर्वांना सारखे आहेत. तुमच्या अतिरिक्त खेळाडू इथे आहेतच आणि त्यांना वारंवार त्या गोष्टीची माहिती देखील देण्यात आली होती. त्यामुळे ऑब्जेक्शन घेत असताना आपला 12वा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे, त्यांच्याकडे जरी इशारा केला तरी तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल. चला, अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे. पहिला चेंडू इनसाइड आउट, गॅप मोठी आहे आणि गॅप भेदण्याचं काम आनंद यांच्या बॅटमधून केलंय आणि बॉल देखील सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत हा देखील सुरेख फटका, चौकार, 4 धावा. चांगला फटका येताना पाहायला मिळत आहेत. हीच ती ओव्हर आहे ज्या ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आनंद यांचे जर बॅटिंगचा आपण अनालिसिस काही चेंडू खेळताना जर पाहिले ना तर त्यांच्याकडे चांगले फटके आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यांनी 2 चौकार मारलेत. ज्यावेळेस असं मैदान असतं ना त्यावेळेस तुमच्याकडे तो तेवढा स्पेस असतो, ती जागा असते, त्या जागेवरती तुम्हाला चेंडू खेळता येतो आणि तोच प्रयत्न आनंद यांचा आतापर्यंत यशस्वी आहे. धावसंख्या 54. शेवटचं अंतिम षटक, अंतिम षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. ऋतिक गजर इथे चेंडू खेळण्याचा झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुरेखरित्या इथे झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन. सेट बॅटर आनंद इथे होतील बाद. 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने सोलापूर संघाचा बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आणि या टॉस साठी मी धनंजयजी माळी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस दोन्ही बलाढ्य संघांमध्ये इथे संपन्न केला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला इथे आमंत्रित केलं जातंय. सेट बॅटर आनंद इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर सलीम न्यू बॅटर इन. काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 54 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 4, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये 1 विकेट प्राप्त केले. धनंजय भिंताडे हे देखील एक आयकॉन खेळाडू आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये यांच्या देखील नावाची चर्चा सातत्याने केली जाते. कित्येक स्पर्धेचा अनुभव असलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. आल्या आल्या पदलालित्य करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश.
काय सुरेखरित्या कमबॅक केलाय, पलटवार केलाय धनंजय बिनताडे यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपल्या लाईन लेंथ मध्ये केलेला बदल आणि त्याचा फायदा धनंजय बिनताडे यांना देखील होतोय. स्टार खेळाडू आहेत आणि त्यांना ठाऊक आहे कसं पलटवार करायचा आहे तो. 4 चेंडू इथे झालेत, 4 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतरचे 3 चेंडू निर्धाव. अंतिम षटकामधली ही कामगिरी आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता सरळ हाताने धावा येत नाहीत म्हटल्यानंतर उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्नामध्ये यश इथे जेमतेम मिळतंय. 1 धाव मिळते, एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 55 धावा. 5-5 फॉर लॉस ऑफ 5. स्कोर कार्ड कडे जर लक्ष दिलं ना, 55 वरती 5 आणि 5.5 चेंडू झालेत. काय योगायोग जुळून आलाय, सगळीकडेच 5-5. आता बघूया शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय, षटकार येतोय, कारण कधी कधी असे आकडे आले ना की काहीतरी वेगळं घडतं. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जेमतेम 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. पहिला डाव, पहिला खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी सोलापूर या संघाने निर्धारित 36 चेंडूंमध्ये 56 धावा बनवल्यात, तर 57 धावेंचं एक मापक आव्हान इथे उभं केलंय. या 57 धावा कशा पद्धतीने आणि कधी पूर्ण होतील याची उत्सुकता दुसऱ्या डावामध्ये आहेच, परंतु पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस का बॉसमध्ये जोडले जातोय. MMCC ओरिसा आणि पुणे स्ट्रायकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपली प्लेइंग 11 घेऊन या. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभासे इथे नाणेफेकीचा कौल देखील संपन्न केलं. एक कॅप्टन आलेत पुणे स्ट्रायकर्स. पुणे स्ट्रायकर संघाचे संघनायक आलेले आहेत. MECC संघाचे संघनायक कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. मी माळी साहेबांना विनंती करेल, ज्ञानेश्वरी सोलापूर पंढरपूर या संघाचे सर्वा आणि माळी साहेब जिथे जिथे स्पर्धा असते ना तिथे तिथे आपल्या भागातील, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठं करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. मान्यवरांची उपस्थिती आणि पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला पुणे स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला MECC हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूने सुमित ढेकळे संघाचे संघनायक आहेत. हेड कॉल आहे आणि हेड नाणेफेकीचा कौल तर जिंकलाय. प्रथमतः तर पुण्यामध्ये तुमचं आज दुसऱ्यांदा मला वाटतं आपली भेट होते. काल देखील झाली, आज देखील झाली. पुण्यामधलं वातावरण, पुण्यामधल्या स्पर्धा खेळण्याची तो आनंद काय आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू आणि नक्कीच आठवणी भरपूर चांगल्या आहेत आणि त्याच आठवणीला कंटिन्यू करायचा प्रयत्न करू ताकी येणाऱ्या टाइमला आम्हाला त्याची आठवण राहू द्या. पुण्यामध्ये आल्यानंतर मोठी मैदानं असतात, त्याचा काहीसा फायदा होतो की नुकसान होतं? नाही, ॲक्च्युली मोठे मैदानं पाहिजेच, कारण त्याच्यामध्ये मग इक्वल कॉम्पिटिशन होतं. बॉलर्सला पण समजतं आपल्याला की बॉलर्सला कसं काय बॉलिंग करायचं, टॅकल करायचं इझी होतं थोडं. कारण छोट्या ग्राउंड्समध्ये तुम्ही बॉलर्सला ब्लेम करू शकतच नाही आहे, कारण ग्राउंडच तेवढे असतात. पण मोठ्या ग्राउंडमध्ये ऑलरेडी आपल्याला त्या सगळ्या जे आपण क्रिकेटमध्ये यूज करू शकतो एकदम की आपण कोणाला टॅकल करायचं, काय करायचं, सगळंही करू शकतो. म्हणून मोठं ग्राउंड होणं गरजेचं आहे. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. पहिल्या मॅचसाठी पुणे स्ट्रायकर संघाचे संघनायक माझ्याबरोबर जोडले जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी केली आहे. जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, त्यामुळं याच्यामध्ये मान्यवरांचे आभार आहेत, कारण दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाराज केलं नाही, ज्याला हवं होतं ते मिळालं. या स्पर्धेचं नियोजन आयोजन
मॅच काय चालू सांगाल? करा, मॅच. ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत ते. शतरक्षण लावून घ्या, मॅच चालू करा, विनंती आहे. आणि आमचा पहिल्यांदाच अनुभव आहे एक 4-5 जणांचा आमचं खूप छान पद्धतीनं ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी खेळतोय. म्हणजे पहिले एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही अशा टुर्नामेंटमध्ये खेळलो होतो. एक 4-5 वर्षानंतर थोडंसं प्रॅक्टिस करून आता परत एकदा री एंट्री केलेली आहे. तर बघूया काय होते. तुमचा प्रवास देखील सुखकारक हो ही शिवचरणी प्रार्थना. आपण इथे दोन्ही कॅप्टन बरोबर मान्यवरांचा एक फोटो सेशन करतोय. मॅचचा इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, परंतु पुढच्या मॅचचा टॉस MECC या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर पुणेरी स्ट्रायकर्स या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल त्या मॅचमध्ये पाहण्याची उत्सुकता जशी तुम्हाला लागली आहे तशीच उत्सुकता आम्हाला देखील आहे, कारण सुपरस्टार खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु तुर्तास दुसरा डाव इथे सुरू होतोय आणि त्याकडे लगेचच आपण वळणार आहोत. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत. जुन्नर भूषण या किताबाने त्यांना सन्मानित केलं, त्याचबरोबरीने मुंबई भूषण या किताबाने देखील त्यांना सन्मानित केलं. शब्दांचे फार मोठे अलंकारी शब्द त्यांच्या मुखातून आपण ऐकलेत आणि त्याचमुळे त्यांना वेळोवेळी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं. आमचे सहकारी, आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे सर आणि तितकाच बहारदार दमदार आवाज असणारे आमचे प्रवीण गायकवाड सर देखील आपल्याबरोबर जोडले जात आहेत. O2 कॉम्बॉक्स, धन्यवाद. धन्यवाद. टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येरवडा नगरीमध्ये, पुण्यामध्ये ही स्पर्धा असणार आहे. महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर जिल्हा सोलापूर हा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. पहा, सगळ्या संघांसाठी नियम सारखे असणार आहे. 6 षटकं ही 25 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजे आणि नाही संपली तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि त्यानंतर 30 मिनिटांमध्ये देखील नाही संपली तर प्रत्येक मिनिटाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. पहिला बॉल पुल केलाय, बॉलला मात्र सीमारेषा दाखवली आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत, एफर्ट चांगले आहेत. एक धाव घेतली, दुसरीचाही प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 5 दिवस 5 हाफ करण्यात आलेले आहेत. नॉर्मली आपल्याकडे व्यावसायिक संघ म्हटलं तर कधी 8 असतात, कधी 16 असतात, कधी 32 असतात, परंतु इकडे रेकॉर्ड ब्रेक 45 व्यावसायिक संघांमधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही व्यावसायिक क्रिकेटसाठी एक चांगली गोष्ट आहे. या वेळेला समोरचा बॉल हवाई हल्ला तर मात्र या ठिकाणी झालाय आणि या बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 4 चौकार. थँक्यू. वासिक याच फटक्यांसाठी माहीर मानलं जातं. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला खेळला, एक दर्जेदार चौकार येताना जो पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये या 4 धावांच्या साह्यानं खातं खोललंय हमराज मृत्युंजय पुणे टीमने. 57 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र सलामीची जोडी मैदानात. इकडे पंढरपूर टीमला विकेट घ्याव्या लागतील दबाव निर्माण करायचा असेल तर. हा बॉल समोर मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनेच येतोय. बॉल सीमा रेषा पार. 4. थँक्यू. पहिल्यांदा लॉंग ऑनच्या दिशेला चौकार खेचला, आता लॉंग ऑफच्या दिशेला खेचतोय. जणू काय मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन गेलाय वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली आहे हमराज मृत्युंजय पुणे टीमला. करीम कर्नाटकातील विजापूरचे असणारे हे गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु वासिक शेख देखील काय जबरदस्त परफॉर्मन्स काही वर्षात त्यांचा राहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल कळवत आहेत त्या ठिकाणी पंच राजू डावकर सर. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्यापैकी सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. माळीसाहेबांचा ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर हा संघ देखील काही नवीन नाहीये, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय. बऱ्याच खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण त्या टीममध्ये घालवलेले आहेत. यावेळेला हाही बॉल खेचलाय, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. हाही चेंडू सीमारेषेच्या पारच जातोय. 4 चौकार.
थँक्यू. मिड ऑनला शतरक्षक कार्यरत आहे, परंतु लॉंग ऑनला शतरक्षक नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय आणि वासिकनं आणखीन एक दर्जेदार चौकार वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका फसलाय. आणखीन एक बॉल जो मात्र कदाचित मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता, तोच प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा आणि विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिली विकेट, पहिला मोठा धक्का. थँक्यू. अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग माइंड अगदी आपण वासिक सेकचा पहिल्या चेंडूपासून पाहत होतो आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा लागली, पाठीमागच्या दिशेला एक सुंदर झेल झाला आणि वासिक शेखला परतावं लागलं. झटपट सुरुवात करण्याचा प्रयत्न, स्फोटक फटके निश्चित खेळले, परंतु एक महत्वाची विकेट देखील ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर टीमला मिळताना पाहायला मिळते. 15 धावफलकावर आहेत. आपलं काम करून वाशिक शेख माघारी परतले आहेत खरे, परंतु मॅच संपलेली नाहीये. क्षणार्धात मॅचची गणित बदलताना देखील या मैदानामध्ये आम्ही पाहिलंय. तर हमराज मृत्युंजय हा सुद्धा पुण्याचा संघ गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रभर चांगली कामगिरी करतोय. या वेळेला रिवतचा प्रयत्न आल्या पहिल्याच बॉलवर दत्ता पवार यांचा नाही यशस्वी झाला. पहिली ओव्हर संपते. एक विकेट माघारी परतलेली हमराज मृत्युंजय संघाची आणि 15 धावफलकावर. काही नियम आहेत, त्याची जाणीव तुम्हाला करूनच घ्यावी लागेल. ब्लॅक ट्रॅक ही कंपल्सरी आहे. त्याचबरोबरने जर पाहिलं तर डगआउट मधून एका लाईन मध्येच आपल्याला एंट्री करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबरने 12वे खेळाडू आणि त्याचबरोबरने 12th मॅनला सुद्धा ती ट्रॅक कंपल्सरी असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि आज कंपल्सरी चेज हा नियम तर आहेच आहे. पाहूयात, 56 झाल्यात, 57 करायचे आहेत आणि इकडे विकेटसाठी प्रयत्न मात्र केला जाणार आहे सोलापूर टीमकडून. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हमराज मृत्युंजय संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात काय खेळ केलाय आणि ज्या पद्धतीने म्हणजे अमरभाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर संघ पाहायला मिळाला, परंतु विशालभाऊ कांबळे यांची आठवण नक्की झाली, कारण तो संघ बांधणी करण्यामध्ये विशाल कांबळे सरांचा खूप मोठा वाटा होता. चांगला बॉल सन्मान दिलाय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पुण्याचा वंडर बॉय म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने मागील 2 सीझन हा खेळाडू खेळतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये अगदी मुंबईत येऊन सुद्धा काय बॅटिंग आणि काय कारनामे केले तेच खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मुळशी तालुक्याचं भूषण बावधन गावामधून येत असताना मात्र या खेळाडूचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. महेश नानगुडे, रिवतचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. डॉट बॉल आले तर प्रवीण सर दबाव बॅटरवर निर्माण होऊ शकतो. तर नक्कीच महेश नानगुडे सारखा धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. चंदू सर, या वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. मिडॉनच्या डोक्यावरून 4. एकोणीस धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तेलंगणा राज्यातील हैदराबादचा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुण्याचा बॅटर सध्याच्या कडला महेश नानगुडे पुढे सरसावले. पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून. या वेळेला बॉलची हवाई सफर, 6. थँक्यू. मुळशीचा पॅटर्न महेश नानगुडे दाखवताना पाहायला मिळतोय. सोशल नेटवर्किंग वरती अगदी क्रिकेटमधलं सगळ्यात चर्चेत असलेलं नाव महेश नानगुडे, ज्याच्या अनेक क्लिप रीलच्या माध्यमातून नक्कीच पडताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी थोडीशी उसळी होती. थोडंसं मागे घेऊन बॉल फक्त ढकलला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल. यानंतर होणारी मॅच असणार आहे
पुणे स्ट्रायकर एका बाजूला असणार आणि त्यांच्या विरुद्ध MMCC ओरिसा ही टीम यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 26 धावा, म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे. काही चांगले चेंडू सुद्धा आले. मुक्रम यांना आपण पाहतोय हैदराबादवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. काही वेळापूर्वी आपण दिल्लीचे खेळाडू देखील या ठिकाणी पाहिले. गुजरातचे खेळाडू यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे भारताच्या आणि कर्नाटकचे खेळाडू देखील आपण पाहिले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू पुण्यामध्ये दाखल होत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिडॉनला फिल्डर आहेत. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. एक रेकॉर्डच बनावं लागेल. व्यावसायिक गटाच्या 45 टीम हा एक रेकॉर्ड टिंगरे सरकार या टीम टुर्नामेंटच्या नावावर लागला गेलेला आहे. आणि 27 धावा. प्रवीण सर काय म्हणाल? 2 ओव्हरनंतर 27 धावा झालेल्या आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 30 मॅच आली आहे. मॅच बॅलन्स आहे. सध्या स्थितीला समान संधी आहे दोन्ही टीमकडे. जो चांगली कामगिरी करेल तो विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आज अनेक उलटफेर देखील सकाळच्या 17 पासून अगदी आपण पाहतोय. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे. समान ताकदीचे 2 संघ आहेत. पुण्यातील एक ताकदवान संघ हमराज मृत्युंजय पुणे, तर अगदी आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर यांच्यातील झुंज रंगताना पाहायला मिळते. या स्पर्धेवर सगळ्यांचं लक्ष आहे. आशिष दादा त्याचं कारण आहे. इकडे परफॉर्मन्स करा, तुमचे आयकॉन म्हणून निवड होणार आहे. इकडे परफॉर्मन्स करा, ISPL सारख्या त्याचे सुद्धा सिलेक्टर या स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. म्हणजे इकडे तुम्ही चांगले खेळणार तर आता आपलं टेनिस क्रिकेट एवढं मोठं झालं आहे की तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहेत. यस, JPLचे ओनर सुद्धा काल येऊन गेलेले आहेत. खूप साऱ्या टुर्नामेंटचे आयकॉन देखील या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व आता एक वेगळं राहिलं आहे. कारण नवीन हंगामात नवीन खेळाडू कसे परफॉर्मन्स करतात यासाठी देखील खूप सारे आयोजक, खूप सारे संघ मालक एकतर मैदानात येतात, नाही तर यूट्यूबवर त्यांच्या नजरा असतात कोण कसं खेळला. काही क्षणातच एक कॉल आला की हा जो दिलीप वर्मा फोन नंबर मिळेल का. म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, इकडे तुम्ही खेळा. यस, हो, अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला जातोय. रिवर्सचा फटका, बॉलला पाठवलंय लांब 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 लांब, षटकार. थँक्यू. दत्ता पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रिवर्सचे अतिशय दूरवरचे फटके खेळण्यासाठीच माहीर मानलं जातं दत्ताला. एक लांबचा रिवर्सचा षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. पवार पॉवर मावळ तालुक्यातील कामशेत गावचे एक जबरदस्त खेळाडू दत्ता पवार यांना आपण पाहतोय. तर करीम विजापूर कर्नाटकचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तर घेतली गेली, दुसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा महेश अतिशय चपळ खेळाडू आहेत. तिसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. आजचा दिवस मजा येणार आहे, जबरदस्त. आज लातूरची देखील टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, आणि धाव संख्या पुढे जात असताना 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर ओरिसा MMCC ओरिसा खेळताना पाहायला मिळेल पुणे स्ट्रायकरच्या विरुद्ध. म्हणजे मजा येणार आहे. आज शिरसाट स्पोर्ट्स सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. 38 धावा धाव फलकावर टिंगरे सरकार चषक आपण पाहत आहात. महेश यावेळेला ऑप्थमच्या बाहेरचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या क्षेत्रात पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येसाठीचा प्रयत्न त्यांनी केला. एक गोष्ट आहे की या मैदानात फक्त षटकार चौकार नाही, सिंगल डबल टिबल सुद्धा येऊ शकतात प्रवीण सर. नक्कीच. आणि या मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमणाची कोणतीही गरज नाहीये. मॅच आवाक्यातली अगदी आपण पाहतोय. 57चं टार्गेट, 20 चेंडू 17 वरती मॅच येऊन नक्की ठेपलेली आहे. आणि शांत डोक्याने खेळ करतायत महेश नानगुडे आणि दत्ता पवार. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती जाणवताना पाहायला मिळत नाही. मजा आहे या क्रिकेटमध्ये. विशेष म्हणजे सगळ्या संघांना दिले गेलेले टी-शर्ट लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. चांगलं मैदान आहे. सिमेंटची खेळपट्टी चांगल्या पद्धतीने बनवली गेलेली आहे. मैदान तर खूप चांगलं बनलं गेलं. दरवर्षी हे मैदान आणखी चांगलं होत चाललेलं आहे. पारितोषिक लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. tenniscricket.inचं लाईव्ह कव्हरेज देखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळेला फेकून दिलाय. हो,
खूप लांबवर मारण्यात आलेला आहे हा फटका. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सर. परफेक्ट टायमिंग. महेश नानगुडेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरयष्टी काटक आहे परंतु अतिशय दूरवरचे फटके खेळतो. षटकार हे पुन्हा एकदा महेशनं दाखवून दिले. उत्तुंग षटकार. महेश नानगुडे. चर्चा आहे या खेळाडूच्या नावाची. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बराचसा बाहेर टाकला होता. तिकडने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. धाव संख्या जर पाहिली तर आता पुन्हा एकने पुढे जाताना आधी विजयाच्या दिशेने वाटचाल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 47 धावा, 1 विकेट माघारी. हमराज मृत्युंजय जबरदस्त खेळ प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स अगदी आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय लाईव्ह प्रक्षेपित केली जाते ही क्रिकेटची स्पर्धा. आणि प्रत्येक जण तोंड भरून या क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक करत असताना आयोजक म्हणून अगदी आपण पाहतोय टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट क्लब, VT ग्रुप, पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस या क्रिकेटमय वातावरणामध्ये साजरा करत असताना अगदी आपण पाहतोय. आणि या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष या क्रिकेट स्पर्धेकडे लागून आहे. चंदू सर. जैद पठाण आलेले आहेत कव्हरच्या क्षेत्रात. देखना फटका. वा महेश वा. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्जा क्लास 4. काय फटका खेळलाय. एक मॅजिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेला महेश नानगुडे. म्हणजे दूरवरचे षटकार तर ठोकतोच परंतु काही क्लासिकल फटके देखील महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार चौकार कव्हरच्या दिशेला. महेश यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा, बॉल पाठीमागे जाईल, विकेट येताना पाहायला मिळेल. महेश काही फटके खूप चांगले खेळले. 20 धावांवर माघारी परत आहेत. 24 धावा, 10 चेंडूमध्ये 24 धावा करून माघारी परत आहेत महेश नानगुडे. आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आणखीन एक धक्का बसलाय. मुळशी तालुक्यातला खेळाडू, त्याचं टॅलेंट ऋषी जोरी सरांनी नक्कीच ओळखलं आणि सातत्यानं संघामध्ये दिलेली संधी आणि संधीचं सोनं करत असताना महेश नानगुडे चांगला खेळ क्रिकेट रसिकांना दाखवला. 10 बॉल 24 धावांची खेळी महेशने केली. तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतो आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आल्या आल्या पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी टायमिंग नाही झालाय. हेलिकॉप्टर उडवलं परंतु कॅच पकडली जाते. विकेट आली आहे. अटॅकिंग माइंड पहिल्या चेंडूवरती धनंजय भिंताडे. याच फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं परंतु थोडासा मिस टाइम फटका झाला आणि त्यानंतर लॉंगॉनच्या दिशेला एक सुरेख झेल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. 3.3 षटकाचा खेळ संपला. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 6 धावांची गरज अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एका बाजूला मजबूत पकड निश्चितपणे हमराज मृत्युंजय पुणे टीमने या सामन्यावरती तयार केली आहे. थोडीशी घाई नक्कीच केली आहे धनंजय आणि निराशजनक स्थिती परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. उंची खूप होती, लांबी थोडीशी कमी पडली आणि या लॉंग ऑनला एक सुरेख झेल त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. लखन सकट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक जणांच्या अथक परिश्रम आहे, मेहनत आहे आणि विशाल दादांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे याही वर्षी क्रिकेटमय वातावरणामध्ये या ठिकाणी मात्र जो केला जातो आहे. दोन्ही टीमच्या लिस्ट अद्याप जमा नाहीये. पुढच्या मॅचच्या त्या लिस्ट कृपया पॅव्हिलियन मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी पाठवून द्यायच्यात. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. मजबूत पकड या सामन्यावरती हमराज मृत्युंजय करत असताना अगदी आपण पाहतोय.
52 धावा, 14 चेंडू, 5 धावांची गरज. चंदू सर, यस, अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमची. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लांबवरचा प्रवास करून मात्र या ठिकाणी सोलापूर पंढरपूर संघ दाखल झाला. ज्ञानेश्वर 11 चांगले खेळाडू आहेत आणि हंगामाची सुरुवात आहे, कारण सगळेच लगेच पूर्ण बहरात नाही येणाऱ्या, थोडंसं अवधी लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय दत्ता पवार. पवार पॉवर या ठिकाणी बॅटिंगची दाखवत असताना पाहायला मिळाले. या मॅचला फिनिश केलंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. विजयी ठरताना पाहायला मिळतोय, एक मोठा विजय या ठिकाणी होतोय. अभिनंदन हमराज मृत्युंजय, तसेच ज्ञानेश्वर 11 पंढरपूर आपल्या संघाला पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगोदर समरीच्या अगोदर एक सूचना आहे, दोन्ही टीमनं आपला डग आउट घ्यायचा आहे आणि ज्यांची क्षेत्ररक्षण आहे लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे, लगेच एंट्री करायची आहे. वेळेच्या बाबतीत लक्ष द्या. पुणे स्ट्रायकर्स लवकर, वेळ नाहीये. दुसरा संघ आलेला आहे तिथं डगआउटमध्ये. तुम्ही डगआउट येऊन लवकर तिथनं आतमध्ये जायचंय. महेश नानगुडे